समाधान शेतकऱ्याला आले होते आणि आमच्या पेरच्याच मुलीचं लग्न असलं मी गेलो. त्यांची माझी भेट झाली आणि त्यांच्याही माझी शासकीय विश्रामगृहात चर्चा झाली. हे झापलं बिपलं जे आहे काही झापलं नाही. अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आमची चर्चा झाली. कोणती फुटली राजीनामे? नाही, आता त्यांना आम्ही कोण करणार आहोत. मी बंटी पाटील, विनय कोरे आणि सर्व नेते मंडळीने आम्ही जो एक आमच्या मनातलं जे नाव आहे ते सर्व नेते मंडळी पुढं ठेवून अजून त्याला अंतिम स्वरूप यायचं आहे. ते नाव त्यांना सांगण्याची जबाबदारी विश्वास पाटलाची टाकलेली आहे आणि ते नाव सर्वमान्य होईल असा आम्हाला विश्वास आहे. चौघपटे येतच बसणार का मुंबईतच? नाही काही चर्चा कधी करणार चौघ? आता चर्चेत चौघ आम्ही त्या चेअरमन निवडून देऊ शकतो. नेते मंडळींना आम्ही नाव सांगणार ना, कोण करावं एक आम्ही त्यांना सुचवलेलं आहे. ही व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर आहे, आम्ही सगळ्या नेते मंडळींच्या कानावर घालणार आहे. तुम्ही दोघं ठरणार पण बाकीच्या दोघांना सांगणार? नाही, दोघांची चर्चा झाली आहे चौघांची. आता राहिलेल्या नेते मंडळींच्या कानावर आलेलं आहे. पालकमंत्री वगैरे सगळे पालकमंत्री त्यांचे के.पी. पाटील या दोघांनाच मानाने कानावर आलेलं आहे. हे सगळं कधी साधारण या 2-4 दिवसांमध्ये नाही बघा, ते काय म्हणतात की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जाऊन बसलो आणि बोलतो. आता त्यांनी सांगितल्याशिवाय मी राहिला पाहिजे असं म्हणतात. आता मला काय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा फोन आले. आता त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आता दूर झालेली आहे. ती त्याने तिथं जाऊन सांगावं आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करावा असं त्यांना सांगितलेलं आहे. अरुण नवलेने आता डेप्युटी सीएमला भेटून त्यांनी सांगायचं जे सांगितलेलं आहे ते आता ते होणार नाही ना. म्हणजे अमुक एक होणार असं त्यांनी जे सांगितलं असेल आम्हाला काही माहिती नाही काय सांगितलं. हे आताही नाव असताना महायुतीतलं असणार आहे काय महाविकास आघाडीचं? महाविकास नाही, ही लढाई आमची जी निवडून झाली होती महाविकास आणि महायुती असं आहे. एक सत्तारूढ गटाच्या विरुद्ध आम्ही एक शाहू महाराजांच्या नावाने आघाडी केली होती आणि निवडून लढली होती. आता वास्तविक त्यांनी जर महाविकास आघाडीमार्फत लढवली असती तर पीन पाटील साहेब आपल्याकडे आले असते. मग माजी आमदार ते उद्धव ठाकरे गटाचे सतीश पाटील आले असते. अनेक उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे वगैरे तिकडे जाऊन राहिले असते. म्हणजे ते काय असे काय महायुती तर त्यावेळी नव्हती जन्माला आलेली, त्यामुळे तो प्रश्न नाही. तुम्ही उद्या भेटणार सीएम डेप्युटी सीएमला का नाही भेटणार? उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कानावर घालणार नाही. कानावर घाला म्हणजे त्यांनी मला विचारलं तर विचार करतोय. मग आता नाही विचारत मी काय करणार. आता हे स्वतः जाऊन याने हा प्रश्न कुणी निर्माण केला आहे. आता तुम्ही अरुण नोबलेंना सांगितले तुमची इच्छा आहे महायुतीचा बाबा त्याप्रमाणे आम्ही नाव देतो, तुम्हीच सीएम डेप्युटी सीएमला सांगा माझं समाधान झाले आणि मी मी राजीनामा देतो. पुन्हा त्यांच्याकडेच. आणि त्याच्या मुलाला मग त्यांची हे होती इच्छा आहे की कौरव जिल्हा परिषद मतदारसंघाचं राष्ट्रीय तिकीट द्यावं. ते मी मान्य केलेलं आहे. प्रदेशाध्यक्षांना सांगून तिकीट देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. ते थांबायला पाहिजे ना राष्ट्रवादी. आता त्यांनी मागणी केली काल, आम्ही तयार दाखवली. कोण आहे मोठे काँग्रेस मोठा एका शक्यता आहे. आता महायुतीचा उमेदवार म्हणून आता कौलाला आम्ही करणार. आता तिथं
आंबेडकर साहेब एखादा दावा करण्याची त्यांना मतदार त्याला डोंगरेंनी सांगणार CM हा भाग वेगळा, पण मुळात त्या सगळ्या CM आता त्यात मला जे प्रदेशाध्यक्ष आणि आंबेडकरांना मतदार असल्यामुळे आंबेडकरांना सांगून तिकीट देण्याचा आम्ही शब्द दिलेला आहे असल्या आणि आंबेडकरांना आले हे व्हायला काय म्हणलं हे ठीक आहे म्हणजे डोंगरे राजीनामा हे करायला, पण CM कसा आहे संशोधन कसा संबंध काय? तर ते तुम्ही त्याला विचारला. तुम्ही आता जो एक नाव दिले तो कुठल्या मतदारसंघ दक्षिण उत्तर सर्व करवीर? मान्य होईल असं. सर्व मतदारसंघ कुठला करवीर दक्षिण सर्व मान्य होईल असं. तालुक्यातला कुठला असता काय? सर्व मान्य होईल असं. तालुक्यातला विचारा, मुंबई विचारा, मग कलर विचारा तुझं नाव तुम्ही कोण नाव काय? काय तुमचं नाव सर्वमान्य आहे. मी कसं म्हणू शकतोय मी कसं साहेब महापालिकेचं काय तर आता महापालिका, जिल्हा परिषद, अहो मी सांगितलं की येते माहिती करून हा येतेच कारण साहेब कसं आहे, 4 प्रभाग होण्याची शक्यता आहे. होय मग त्यात कसं की आता तिथं तुमची नाराजी पण होऊ शकते जर स्वतंत्र लढलं तर. हे बघा एकत्रितपणा लढावं लागेल महानगरपालिका. 4 वार्डांचा एक प्रभाग आहे, शक्तिशाली माणसं लागतील. एखादा जरी वीक असला तरी त्या तिन्ही शिटा या डोक्यात येते धरून 4. त्यांना सर्वे करावा लागेल, चांगली माणसं काढावी लागतील, लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील. आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटारेटी करून चालणार नाही. आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही